कान पडत खायचे खाली काय करायचं बसा आला का काही ते रोटी पुसळत थांबली ऐका ना तुम्हाला काल पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं नाही ते पण जायचं ना मंदिरात त्याच्यावर काय करा हे सुनीता वहिनी त्यांचा एक फोटो टाकला दादा शेजारी आणि गाडीच्या शेजारी माणशी बापाकडे टाकतात आणि खाली अमोल मारेला ओढवा तेवढं कारण ती एडिट करून मला फास्ट पाठवा प्रिंट म्हणून ते फोटो पाहायचे आलेलं पाहिलं ती करा मग तुमचा प्रॉब्लेम आला आहे ना निघाली मग पहिल्यांदा काय करतो का 2 मिनिटं मारत होतं तुझं जाऊन दर्शन करून जायचं तर काय वेळ पैसे येतो चालू करू देत का ना थोडं इकडं आम्हाला करून द्या ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशीर्वाद आणि राजकारणात उत्तर भरती मिळावी एवढेच देवाच्या सर्व प्रार्थना ठीक आहे
सर का पुढची पुढे जावा की. फोटो काढते का? पाचच फोडायचं, पाच झालं पाहिजे. आणखी सगळं शिकवतील पुसून घ्या, पुसून घ्या. फोटो काढलं कर मला. हो काढलं. चालू आहे हे हाताला लागेल चालत जायचं ना. फोन करतो मी तुम्हाला नीट फोडा. आठवलेली दिसते. काका इकडे बघा जरा तुम्ही. मयूर पुढे तर कुठे गेले कोण राहिला आणि बजरंगला एक घ्या. कुठे बजरंग साईडला नाही आता तुम्ही जावा डायरेक्ट. वर जातो या तुम्ही वृक्षारोपण गाडीतून येणार एक ग्रुप फोटो काढा ग्रुप फोटो काय सचिन अरे बाबा हे सगळी कामाची माहिती चांगलाच पावलाय फोटो काढ बघ. नाही हे निघाल नाही बरोबर चलिए मोहरी कमराना दिसू दे आमचा. बाबा सरांची गाडी
समोर बघा जरा हॅपी बर्थडे टू यू म्हणा मोठ्याने म्हणा मोरे बोला मोरे सोड्या पुढं बा म्हणती का मोठ्या गाडी या त्याला हात दे फक्त. एक मिनिट बांधा पिशवी जरा माग बाबा थोडंसं इकडे वरती बघा पुढं बाई हां थोडं वरती बघा एकदा इथे बघा बाबा वरती बघा एकदा पुढं बघा हां पुढं बस बस एक मिनिट डोळा मारून इकडे पुढे पुढे या ज्येष्ठ नागरिक पाहिजे इकडे बघा पुन्हा एकदा घे नाही पडतो झाल्यावर आपण खाली घेऊ बाबा स्टाफवर घेऊया असू द्या अरे ये हॅलो आहे त्याचे मोठे बंधू समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य तसेच सतीश सोलापुरे संचालक वर्धन ॲग्रो लिमिटेड महेश कदम युवा नेते आणि आपल्या गावातील युवा नेते यांचं विद्यालयाच्या वतीने सर पलीकडे या की तुम्ही
विक्रमशील बाबा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहिलेले दादा कदम युवा नेते, राहुल कदम युवा नेते, बापराव कोरवे, निलेश माने, प्रदीप बाबू आणि आपल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक पंढरपूर सर यांना मी विनंती करते त्यांनी गुलाबपुष्प देऊन त्यांचं विद्यार्थ्या वतीला ज्यांचा आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे गिरजाशंकर हायस्कूल राजाची कुर्ले आपल्या संस्थेच्या वतीनं आणि राजाची कुर्ले ग्रामस्थाच्या वतीनं आज आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला। त्याबद्दल मी आपल्या स्कूल कमिटीचे, शाळेच्या शिक्षक वर्गांचे, सर्व कर्मचाऱ्यांचे, उपस्थित सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आणि ग्रामस्थांचे मनापासून आभार मानतो। मी मागे सुद्धा आपल्या शाळेमध्ये आलो होतो, परंतु त्यावेळी येतानाचं कारण थोडं सगळ्यांनाच अडचणीचं असो। गेल्या 2-2.5 वर्षापूर्वी आपल्या जगावरती कोरोनाचं एक भयंकर असं संकट आलं होतं आणि त्या काळामध्ये आम्ही सगळेच जे समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये काम करत असतो, उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असतो, अशा सगळ्यांनी पुढाकार घेऊन जी भेदरलेली जनता होती, जी भेदरलेली लोक होती, त्यांना आधार देण्याचं काम करण्यासाठी 2 पावलं पुढे आलो आणि मी वर्धन ॲग्रो कारखान्याच्या मार्फत जवळजवळ 200 गावामध्ये गाव सॅनिटायझर करून देणं असू द्या, मास्क वाटप, सॅनिटायझरचं वाटप, वेपरायझर मशीनचं वाटप, शिक्षकांसाठी सुद्धा त्या पद्धतीचं साहित्याचं वाटप केलं। काही शिक्षकांना त्यावेळी जे कोविड योद्धा म्हणून काम केलं, काही शिक्षक त्यावेळी त्यांचे प्राण सुद्धा त्यांना गमवावे लागले, अशा शिक्षकांना त्यांनी केलेल्या कामाचं चीज व्हावं त्यासाठी त्यांना कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार सुद्धा त्यावेळी आम्ही वितरित केला होता। आज वाढदिवसाच्या औचित्यानं तसा वाढदिवस हा मी मनवण्याच्या कधीही स्वतःहून कधी मनवण्याचं माझं धाडस नव्हतं झालं, परंतु काम करत असताना, समाजामध्ये आपण जात असताना लोकांच्या माध्यमातून, युवकांच्या माध्यमातून यावेळेचा वाढदिवस त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला, परंतु तो करत असताना माझं कटाक्षानं त्यांना सांगणं होतं, कुठंही काही वेगळ्या पद्धतीचं नियोजन करण्यापेक्षा समाजाला उपयुक्त असं काही आपल्याला नियोजन करता आलं तर ते आपण करूया। त्या दृष्टीनं या कुशेसावळी आणि औंध जिल्हा परिषद गटातील जवळजवळ 40 गावामधल्या शाळांना आमच्या सर्व युवा होतकरू कार्यकर्त्यांनी स्वतःहून प्रत्येक शाळेला जवळजवळ 100 झाडं तिथं लावण्यासाठी दिलेले आहेत आणि ती आपण व्यवस्थित इथं उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि शिक्षकांनी जोपासावीत, ग्रामस्थांनी त्यासाठी त्यांना सहकार्य करावं, हीच आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो। भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्या शाळेसाठी लागणाऱ्या सुखसुविधा असू द्या, कुठल्या वेगवेगळ्या सुविधा असू द्या, आपल्या जर काय त्या पद्धतीच्या मागण्या असतील त्या पूर्ण करण्याचा, पाठपुरावा करण्याचा आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी वचन देतो आणि थांबतो। आपल्या ते शाळेमध्ये आले होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी शाळेला सहकार्य केलं होतं, सॅनिटायझरचं वाटप केलं होतं, शिवाय शिक्षकांनाही प्रमाणपत्र देऊन कोरोना योद्धा अशा प्रकारचं त्यांनी चांगल्या प्रकारे दाद घेतली होती। आणि केलेल्या छोट्याशा सुसंस्कार केंद्रामध्ये काल मी या ठिकाणी ग्राउंडवरती होतो आणि एक गाडी आली, त्यामधून वृक्ष आले आणि ते रोपटे आम्ही खाली उतरून घेतले आणि मग मी विचारलं माध्यमातून आपल्याला मिळतो आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टचा हा कार्यक्रम वृक्षारोपण वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करून एक चांगला संदेश आपल्याला मिळालेला आहे। त्याचबरोबर या हायस्कूलमध्ये मोठं सहकार्य आहे, त्याच पावलावरती पावलं ठेवून इथले ग्रामस्थ या हायस्कूलसाठी सातत्यानं ते या ठिकाणी येतात, आम्हाला मार्गदर्शन करतात। विक्रम बाबा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।
पीछे मुड़। तर काढून ठेवा मुलांना घेऊन तेवढेच झाड दिसून द्या थोडं मागायचं झाड दिसून द्या मुला जरा असे मुलांना पण सांगितलं 2च मिनिटं इथे बघा जरा तिकडे बघा. आपल्या जिल्हा परिषद केंद्र शाळा वडगावमध्ये या भागाचे नेते आणि वर्धनी ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर MD सन्माननीय विक्रमसिंह कदम साहेब हे आज या वाढदिवसानिमित्त आपल्या शाळेत या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचंही मी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय माणिकरावजी जाधव यांचंही मी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीनं खूप खूप स्वागत. चेअरमन विकास सेवा सोसायटी वडगाव, तसेच सन्माननीय दादासो घारगे विकास सेवा सोसायटी वडगाव, तसेच सन्माननीय नानासो घारगे बाळासाहेब घारगे हे संचालक विकास सेवा सोसायटी वडगाव, तसेच सन्माननीय या भागाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय माधवरावजी घारगे तात्या, तसेच सन्माननीय अब्दुलजी शिकरगार माजी प्रगाव आपलंही खूप खूप स्वागत. तसेच सन्माननीय प्रकाशजी सोरटे आपलंही खूप खूप स्वागत. तसेच काशीनाथजी घारगे दादा, तसेच सन्माननीय दत्ताजी घारगे योगाचार्य शिक्षक हे या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर या विभागातील उत्साही विभागातील सर्व नेते मंडळी आपलं सर्वांचंच, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या वडगाव गावचे पोलीस पाटील सन्माननीय किशोरजी नागबर साहेब आपलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोपासून सहर्ष असं स्वागत करतो. आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेला आहात त्याबद्दल पुनश्च एकदा मी जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत करतो. जनसेवेचा वसा आणि वारसा लाभलेलं, जनतेच्या प्रश्नासाठी अहोरात्र झगडणारं या वर्धनी ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय विक्रमसिंहजी कदम साहेब यांचा आज वाढदिवस. आणि या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या शाळेमध्ये या ठिकाणी वह्या वाटप, तसेच पेन वाटप आणि वृक्ष लागवड हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो. तसेच आज या ठिकाणी त्यांनी वर्धनी ॲग्रोच्या माध्यमातून या भागातील शेतकऱ्यांचं आयुष्यमान उंचावावं, आयुष्यात त्यांचं प्रगती व्हावी याच उद्देशाने त्यांनी वर्धनी ॲग्रोची स्थापना करून या भागातील शेतकऱ्यांचं जीवनमान खऱ्या अर्थानं उंचावलेलं आहे. त्याबद्दल तसेच त्यांनी या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्यासाठी वह्या वाटप आणि पेन वाटप या ठिकाणी केलेलं आहे. मोठी माणसं मोठी असतात असं नाही, मोठ्या मनाची माणसं निश्चितपणे मोठी असतात असं हे व्यक्तिमत्व या भागाला लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं तसेच वह्या वाटप हे कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारत मातेला वंदन, कुलदेवतेला वंदन, पित्यांना वंदन आणि सद्गुरूंना गुरुवर्यांना वंदन. आज या ठिकाणी विशेष बाकीचे काय बोलण्याची गरज नाही आहे. आदरणीय युवा नेते वर्धन ॲग्रोचे MD मॅनेजिंग डायरेक्टर विक्रम बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची इच्छा झाली त्याप्रमाणे त्यांनी काय वह्या पुस्तकं वगैरे वाटप करण्याचं ठरवलं आहे आणि त्यानिमित्त ते इथं आलेले आहेत. त्यांचं आमच्या राजवल्ली नगर आणि वडगावच्या रमस्वामी यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आपण वाढदिवस त्यांचा आहे म्हणजे ज्या दिवशी जन्म होतो त्या तारखेला आपण तो साजरा करतो. आपण आदरणीय कधीच विस्मरण होणार नाही असे प्रभू रामचंद्रजी त्यांची नवमी साजरी करतो. श्रीकृष्ण
त्यांची जन्माष्टमी साजरी करतो आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचा महान असा बाप म्हटलं तरी काय हरकत नाही, आपल्या सर्वांचे आजोबा पंजोबा खपर पंजोबा असे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची आपण जयंती साजरी करतो. आता हे का करतो तर त्यांनी केलेल्या कार्याचं मूल्यमापन आपल्याला समजावं आणि इथून पुढं त्यांनी अतिशय आदर्श असं योग्य असं कार्य करावं म्हणून आपण ते साजरी करतो. बाबांच्या बाबतीत बोलायचं तर नंतर बोलायला वेळ आहे, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे आमचे मित्र आदरणीय DP नाना यांचे ते धाकटे चिरंजीव आहेत. लहानपणापासून आम्ही बघतोय आणि DP नाना आणि काकी यांचे इतके त्यांच्यावरती सुसंस्कार झालेले आहेत की तुझं ते तुझं आणि माझं ते माझं, खरं ते खरं आणि खोटं ते खोटं. त्यांचा स्वभाव असा आहे, गोऱ्या माणसाला ते गोरच म्हणणार आणि काळ्या माणसाला ते काळच म्हणणार आणि समोर बोलणार. समाजसेवेसाठी अतिशय कार्य करण्याची तळमळ आहे त्यांची. राजकारणात त्यांचा अजिबात त्यांना जास्त इंटरेस्ट नाही, समाजसेवा करायची हे त्यांचं मूळ तत्व आहे. राजकारण करून ह्याला अडवा त्याला अडवा असलं त्यांच्याकडे धोरण नाही आहे. त्यांचं धोरण एकच, समाजसेवा. आता त्यांनी आत्ता जो हा कार्यक्रम आहे आणि ह्याची जी सुरुवात केलेली आहे ह्याच्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होतो. कारण का लहान मुलं ही देवाघरीची फुलं असतात, लहान मुलं ही चिखलाचा गोळा असतो. लहान मुलांना चिखलाच्या गोळ्याला जसं आपण हत्ती करायचं असला हत्ती करू शकतो, बैल करायचं असला बैल करू शकतो, तसंच लहान मुलांना आपण जे संस्कार करू, जे वळण लावू, जे शिकवू ती शिकत असतात. आणि येता जाता अनेक वेळाला बघतोय या ठिकाणी आमच्या जयराम स्वामी वडगावच्या प्राथमिक शाळेला मराठी शाळेला अतिशय आदर्शवत असे शिक्षक आणि शिक्षिका लाभलेले आहेत. मी नेहमीच बघतो सतत कामात व्यस्त असतात, सतत मुलांच्या वरती लक्ष असतं. अशी तशी मुलं इकडे तिकडे हुंदडू देत नाहीत आणि योग्य मार्गदर्शन करतात. हे आम्हाला फार आनंदाचं वाटतं. आणि त्याचप्रमाणे सर्वांच्या परिस्थिती सारख्या नसतात, काहींच्या अतिशय गरीब असतात, एकाच ड्रेसवर शाळेत यावं लागतं, तो ड्रेस घरी घालावा लागतो. त्यावेळेला काय समाजसेवक ड्रेस वाटप करतात 15 ऑगस्टला 26 जानेवारीला. काय मुलांना वह्या पेन मिळत नाहीत. आमच्या वेळेला पाटी आणि पेन्सिल होती, आता तुमच्या नशिबानं वह्या पेन खुडलबर हे सगळं मिळतंय, परंतु तरी काय मुलांना मिळत नाहीत. आणि ते मुलांना मिळावं त्याच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी, काय मुलांना वह्या पेन्सिल पेन वगैरे वाटपाचं काम बाबा करणार आहेत. तेव्हा त्याबद्दल आम्हाला आनंद वाटतो आणि सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं एवढं बोलून माझा अल्पशा आभार मानतो. त्यानंतर या ठिकाणी मुलांतर्फे वाढदिवसाची शुभेच्छा दिल्या जाणार आहेत. हॅपी बर्थडे. हां प्राथमिक शाळा वडगाव जयराम स्वामी विकास सेवा सोसायटी वडगाव, शाळेचे सर्व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि वडगावमधील उपस्थित असणारे सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, माझ्याबरोबर इथं आलेले युवा नेते महेशजी कदम, पोलीस पाटील किशोरजी नागमल, राहुल कदम आणि माझ्याबरोबर आलेले सर्व माझे सहकारी. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी इथं मला बोलवलं, माझा यथोचित सन्मान केला. त्याबद्दल सर्वप्रथम मी शाळा व्यवस्थापन समिती, शाळेचा सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि
सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक आणि वडगावचे सर्व ग्रामस्थ यांचे मनापासून आभार मानतो. वाढदिवस तसं साजरा करणाऱ्यापैकी मी नाही. एवढ्या दिवसामध्ये काम करत असताना काम करत गेलो, हळूहळू पदं मिळत गेली आणि वर्धन ॲग्रोचं मॅनेजिंग डायरेक्टर पद माझ्याकडे आलं. तो कारखाना कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील असंख्य धैर्यशील दादावरती प्रेम करणाऱ्या शेतकरी मतदार यांनी स्वतः 3.5 महिन्यामध्ये जवळजवळ 10 कोटी रुपये गोळा करून दादांकडे दिले आणि तो कारखाना तिथं उभा राहिला. कारखाना उभा करत असताना प्रचंड अडचणी आल्या, आर्थिक अरिष्टे आली, परंतु न डगमगता सगळ्यांच्या सहकार्याने मग त्यातनं वडगावमधनं सुद्धा शेअरच्या माध्यमातून असंख्य लोकांनी तिथं शेअर्स घेऊन कारखाना उभा करण्यासाठी मदत केली आणि अशा सगळ्यांच्या प्रेमाच्या जीवावरती तो कारखाना तिथं उभा राहिला आणि ते पद माझ्याकडं आलं. त्या माध्यमातून मग काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये सुरुवातीला 2 ते 3 वर्ष कारखाना सुव्यवस्थित करण्यामध्ये गेली. असंख्य अडचणी आल्या, त्यातनं मार्ग काढत गेलो. सगळ्यांचा विश्वास धैर्यशील दादा आणि आमच्या कार्यपद्धतीवरती असल्यामुळं तिथं आम्ही तावन सुलाकून पुढं आलो आणि कारखाना आज महाराष्ट्रामध्ये एक नामांकित कारखाना म्हणून पुढे येतो. मग हे सगळं व्यवस्थित होत असताना आम्ही पहिल्यापासून जसं आता माधवता त्यांनी सांगितलं, स्वर्गीय DP नाना कदम माझे वडील आणि माझ्या मातोश्री सौ सत्यभामा कदम स्वर्गवासी यांचे संस्कार आमच्यावरती जे झाले ते समाजाप्रती काम करण्यासाठी त्यांच्यातनं आम्हाला प्रेरणा मिळाली. नानांचं तर म्हणणं असायचं, तुम्ही जर 100 रुपये कमवले तर 25 रुपये तुम्ही समाजासाठी दिले पाहिजे. या माध्यमातूनच आम्ही काम करत गेलो. कारखाना चांगला झाल्यापासून मग समाजासाठी काम करायला सुरुवात केली. गेल्या 2.5 वर्षापूर्वी जगावरती एक मोठं करोनाचं संकट आलं होतं आणि अशा कालामध्ये कुणीतरी पुढे येण्याची गरज होती आणि तो आपला कारखाना त्या ठिकाणी पुढं आला. जवळजवळ 200 गावामध्ये ती गावं निर्जंतुकीकरण करून दिली, सॅनिटायझरचं वाटप केलं, मास्कचं वाटप केलं आणि असंख्य प्रकारचे ज्या गावामध्ये 1500 ते 1600 पेशंट असे होते की ज्यांना हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं होतं. मग सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिथं जिथं हॉस्पिटल मिळतील, जिथं जिथं ओळखी आहेत त्या ठिकाणी आपण त्या पेशंटना घेऊन गेलो. तिथनं या भागामध्ये तुम्ही शिक्षक होता, तुम्ही शिक्षकांनी सुद्धा करोना योद्धे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. तुमचा सुद्धा सन्मानाचा कार्यक्रम तिथे आम्ही घेतला. मागच्या वेळी जवळजवळ 2-3 मोठी आरोग्याची शिबिरे या भागामध्ये आपण घेतली, ज्यांच्या 2 ते 2.5 हजार लोकांना त्याचा लाभ झाला. कोरोना योद्ध्यांचा सन्मान मोठ्या प्रमाणामध्ये केला आणि जी महिला शक्ती आहे, जी समाजामध्ये काम करत असते परंतु त्या मानानं तिकडं लक्ष जात नाही, ती दुर्लक्षित असते, तिला सन्मान प्राप्त करून देण्यासाठी आदर्श महिला सन्मान पुरस्काराचा एक मोठा कार्यक्रम त्यावेळी पुसवणीमध्ये आपण आयोजित केला. आणि यावेळीसुद्धा वाढदिवस साजरा करत असताना मी कटाक्षानं सांगितलं होतं, वाढदिवस साजरा करायचा असलं तर हार, तुरे, पुष्पगुच्छ असलं काही न करता तो आपण जर करणारच असाल तर आपण चांगल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करूया. आणि मग जवळजवळ 2000 झाडं या पुशेसवळी आणि औंध जिल्हा परिषद गटातील जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व शाळांना आपण ही झाडाचं वाटप केलं आहे. आणि आता तुमची शिक्षकांची आणि तुम्हाला लहान सर्व मुलांची जबाबदारी आहे, ती दिलेली झाडं 100% कशी जोपासता येतील याकडे लक्ष द्या. भविष्य काळातसुद्धा आपण जास्तीची झाडं आपण इथं देऊया. आता तात्यांनी सांगितलं असं की काही लोकांना शिक्षण घेत असताना अडचणी येत असतात, त्यासाठी सुद्धा लक्ष देण्याचं गरज आहे आणि त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आणि तयार आहोत. याचाच एक भाग म्हणून येथील सर्वांनी मिळून आज हे वह्या वाटपाचा आणि पेन वाटपाचा कार्यक्रमसुद्धा आयोजित केला. त्यांनासुद्धा सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही वाढदिवसानिमित्त सगळ्यांनीच मला शुभेच्छा देतं. तुमचं सगळ्यांचं पण मी आभार मानतो आणि थांबतो. सन्माननीय कदम साहेब यांनी या ठिकाणी करोना काळात खऱ्या अर्थानं गोरगरिबांना बाबा आपल्या या ठिकाणी आलेले त्यांचं सर्वप्रथम मी शाळेच्या वतीनं आभार मानतो.
त्यानंतर आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मानसिंग जे माणिकराव जाधव हे आपले या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी आभार मानतो. त्यानंतर आपले पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यानंतर बाबांच्यावरती प्रेम करणारे आपले सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे म्हणजे त्यांच्यावरती प्रेम करणारी व्यक्ती सर्व इथं उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी हा ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी जाहीर जरा मागे सर का मागे या सगळी खिडकी पाडून बरोबर आहे, भिंत पाडायला सांगा. बघतो एकदा हां इकडे समोर एक मिनट या पुढे ये ना, मला सांग. या येतो की मी आता. काल खरं मी तुळजापूर या ठिकाणी वर्धन ॲग्रो कारखान्याचे MD एक उच्चप्रबोध
शिक्षित व्यक्तिमत्व आणि थोड्या दिवसामध्ये आपल्या कारखान्याची त्यांच्या ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर ख्याती असलेले मान्य श्री विक्रमशील बाबा कदम यांचा आज वाढदिवस आज या पाल या ठिकाणी आपण ग्रामपंचायत हॉलमध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. प्रथमतः त्यांनी आलेल्या सुरेश तात्या यांच्या घरी चहा पाणी घेतलं आणि आपल्या मल्हारी मासाकांताचं दर्शन घेऊन आज आपल्या पाल ग्रामपंचायतीस भेट देण्यासाठी या ठिकाणी ते उपस्थित राहिले. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सातारा जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष सन्माननीय श्री सुरेश तात्या पाटील, या पाल ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेशजी खंडाईत, काकासा काळभोर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी उपसरपंच सुनील नाना काळभोर, कराड उत्तरचे किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रशांतजी काका भोसले, संतोष पाटील आमदार, संग्राम तात्या, गणेश खंडाईत उपसरपंच, अरुणजी जगदाळे, युवा नेते पुशेसावळी, तसेच यशवर्धन कदम युवा नेते पुशेसावळी, अजय माने उंबरज व सर्व त्यांचे सहकारी. प्रथमतः आपणा सर्वांचं मी या कार्यक्रमानिमित्त आमच्या पाल ग्रामपंचायतच्या वतीने तसेच सुरेश तात्या पाटील युवा मंच, भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा, तसेच कराड उत्तर भाजप भारतीय जनता पार्टी, योगेश्वर सामाजिक संस्था, काकासाहेब काळभोर प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीने प्रथमतः आपलं मी पाल या नगरीमध्ये स्वागत करतो. म्हणलं तर खरोखर जसं ते व्यक्तिमत्व दिसायला देख नाही तसे कामात सुद्धा त्यांची ख्याती आज कारखाना परिसरामध्ये चांगली ख्याती त्यांची या ठिकाणी आहे. त्यांचे जे प्रोडक्ट होते आज प्रोडक्ट संपूर्ण भारतभर व मला वाटते परदेशात सुद्धा प्रोडक्टचे त्यांचे बाहेर या कारखान्यामार्फत जातात आणि एक आपल्या शेतकरी वर्गाला एक ऊसाच्या माध्यमातून एक चांगला दर देण्याचं काम हा कारखाना करत असतोय. गेल्या वर्षी आपल्या पालीमध्ये सुद्धा बाबांनी म्हणजे बरेच आमची नोंदणी या ठिकाणी झालेली होती, पण तुम्हाला ऊस तिकडेच संपला नाही, त्यामुळे आमच्या पालीमधला ऊस गेल्या वर्षी कारखान्याला जाऊ शकला नाही. म्हणून वाढदिवसानिमित्त मी एवढीच एक इच्छा व्यक्त करतो, यंदा तुम्ही आमच्या पालीमध्ये एक 2-3 तरी टोळ्या या ठिकाणी ॲडजस्ट कराव्यात आणि या पालीमध्ये एक आपला ऊस आमच्या तुमच्या कारखान्याला जावं एक विनंती शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आपणास करतो. ते प्रवास करत असताना आदरणीय देवशील बाबांच्या बरोबर सुद्धा आमचा संबंध आला. आदरणीय सुरेश तात्याच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना सातत्याने गेले 5-10 वर्षाच्या कार्यकालामध्ये पाठीमागच्या पंचवार्षिकला ज्यावेळेस स्वतः देवशील दादा उभे होते त्यावेळेस सुद्धा अगदी हिरिरीने या ठिकाणी आपल्या संघटनेचं काम केलं. दरम्यानच्या काळामध्ये कारखान्याच्या माध्यमातून एक चांगलं आगळं रूप आणि एक असं माळावरती लावलेलं रोपटं चांगल्या पद्धतीनं बहरलं आणि खऱ्या अर्थाने या विभागाला एक चांगलं गतवैभव निर्माण झालं. आज बाबा मी तुमच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून खरं तर बोलणार नव्हतो, पण आवर्जून या गोष्टी सांगेन की आज कराड उत्तरेमध्ये पाहायला गेलं तर आपलं आता भविष्याची वाटचाल ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कामकाज चालू आहे. परंतु या पाल विभागामध्ये काम करत असताना, या कराड तालुक्यामध्ये काम करत असताना या पाल नगरीचं या राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय विभागामध्ये एक आगळं वेगळं असं महत्त्व आहे आणि त्याचं एक आज हे द्योतक आहे, प्रतीक आहे. आज या पाल ग्रामपंचायतीमध्ये आपण ज्या ठिकाणी सन्मानानं बसलाय या खुर्चीवरती बसण्याचा तुम्ही काय सामान्य नाही, तुम्ही असामान्य व्यक्तिमत्व आहे, परंतु या ठिकाणी ठराविक लोक बसण्यापर्यंत आम्ही कधी कुणाला बसल्याचं बघितलं. त्यामुळे आज तुमचा सुद्धा एक बहुमान आहे मला. या तात्यांसारखं नेतृत्व या ठिकाणी जन्माला आलं, तुम्ही आम्ही सर्वांनी इथं निर्माण केलं. निर्माण केल्यानंतर एक सामान्य माणसाला एक व्यासपीठ किंवा सामान्य माणसाला खरोखर त्या पद्धतीचा मान दिला जातो की आपल्या तुम्हाला सगळ्यांसाठी चांगली गोष्ट आहे. परंतु या ठिकाणी मी आवर्जून सांगेन की आपल्या लावलेल्या वृक्षाचं वरटोक्ष व्हायला लागलाय. परंतु या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आपण या पाल विभागाला सुद्धा सातत्यानं या ठिकाणी थोडंसं सहकार्याची भूमिका ठेवून इकडे पाहिलं गेलं पाहिजे. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीची वाटचाल आपण दैवशील दादा असतील, तुमच्या असतील, आम्ही सातत्यानं तुमचं सुद्धा पाहत असतो. तुमच्या पोस्ट वगैरे सुद्धा मी आवर्जून पाहत असतो. सातत्यानं तुमचं गतिमान असं नेतृत्व आहे आणि खरोखर युवकांना भविष्य काळामध्ये संधी मिळाली पाहिजे ह्या विचाराचा मी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विक्रम बाबा तुमच्या माध्यमातून तुमच्या विभागाला असेल आणि ह्या आपल्या मतदारसंघ जो आपला पोरका झाला आहे की नेतृत्व विना पोरकान झालेला असा हा मतदारसंघ आहे. या विभागामध्ये एक चांगलं नेतृत्व तुमच्या कुटुंबाच्या वतीने तुमच्या वतीने या ठिकाणी उभं राहू द्या आणि आदरणीय सुरेश तात्यांच्या पाठीशी तुम्ही सुद्धा ताकदीनं उभं राहिलं गेलं पाहिजे. का तर एखादा नेतृत्व ग्रामीण भागात नेतृत्व ज्यावेळेस पुढे जाते त्यावेळेस आपल्याला
एक तालुक्याच्या लेवलचं किंवा एक मोठं असं नेतृत्व बरोबर असणं गरजेचं असते. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मी अशी एक आपल्याकडून अपेक्षा करतो की येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा आदरणीय तात्या असतील, आमची संघटना असेल, या विभागात काय अडचणी आल्या तरी त्या ठिकाणी आम्ही आवर्जून इथं उभं राहू आणि तुम्हाला कसली अडचण येऊन देणार नाही. फक्त एक मी या ठिकाणी आवर्जून एकदा डबल सांगेन की कारखान्याच्या माध्यमातून आपलं जरा सहकार्य या विभागामध्ये लाभलं गेलं पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये खरोखर तुम्हाला त्या माध्यमातून एक संधी आहे की लोकांना त्यामुळे तुम्ही नाही देऊ शकाल आणि इथं जी काय अडचण निर्माण होत आहे ती जेवण शुगरच्या माध्यमातून आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य लाभतंच इथं या ठिकाणी. त्यामुळे मी तुम्हाला आमच्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी सुरेताच्या युवमनच्या वतीनं वाढदिवसाच्या बरोबर शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. बाबांचा वाढदिवस आज कृषी जवळ अतिशय उत्साहात बाबांचा वाढदिवस साजरा होतोय. पहिल्यांदा मी बाबांना वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो. आता आमदारने आपल्या संग्राम तात्या शंकर दोघांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, सविस्तर बोलले किंवा धैर्यशील कदम यांच्या कुटुंबियांच्या वतीने कुठंतरी ह्या तालुक्यामध्ये समाजकारणात राजकारणात लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि ते तसं विचार केला तर दादाच्या वतीत जर बोलायचं झालं तर सामान्य माणूस मला वाटतं मग गेल्या 15-20 वर्षापूर्वी दादा जिल्हा परिषद सदस्य होता. गेल्या 20 वर्षातला एक जिल्हा परिषद सदस्य एक संस्था फार मोठी उभी करतो, 2 वेळा विधानसभा लढवतो, 7 लाख शुभेच्छा देतो. पार गावाच्या वतीनं, ग्रामपंचायत सर्व संस्थांच्या वतीनं, आपल्या सगळ्याच्या वतीनं मी बाबांना शुभेच्छा देतो. थांबतो. या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनाचा माझा वाढदिवसाच्या निमित्तानं योग आला आणि खंडोबाचं दर्शन करत असताना आपल्या सगळ्या सुखियांनी माझा केलेला मान सन्मान खंडोबाच्या दर्शनाचा बरोबरीचाच होता. आणि त्यामुळं मी खूप आपल्याकडून उपकृत झालो आहे. मागापासून आपल्या सगळ्या वक्त्यांनी बोलताना माझ्याबद्दल, आमच्या कुटुंबियाबद्दल जे काही वक्तव्य केलं आणि जो काही आशावाद आमच्याकडनं तुम्ही व्यक्त केला, किंबहुना आपल्या सर्वांचं आमच्याकडं बारकाईने लक्ष आहे याची जबाबदारीची जाणीव आता आम्हाला एकदम पुढे झाली. आज वाढदिवसाच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या ग्रामपंचायतीमध्ये इथे उपस्थित असणारे सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी उपसरपंच संग्रामजी, किसान मोर्चाचे अध्यक्ष सुनीलजी आणि उपस्थित इथं सर्व ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि ग्रामस्थ आणि माझ्याबरोबर आलेले सर्व माझे सहकारी. गेल्या 5 वर्षापूर्वी धैर्यशील दादांनी 2014ची विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्यामध्ये आम्ही सगळीकडनं ज्यावेळी बातम्या येत होत्या, गोपनीयचे अहवाल येत होते, त्यावेळी धैर्यशील दादांचं अभिनंदन केलं जायचं आणि ज्यावेळी आपला निकाल आला त्यावेळी चित्र वेगळं आलं. थोडंसं मतविभाजनाचा तिथं फटका बसला. दुसऱ्या निवडणुकीला सुद्धा ते मतविभाजन होते. आत्ताच मी तात्यांची इथं बसल्यानंतर तुमच्या सर्वांच्या समक्ष ती गोष्ट सांगितली की आपल्याला सगळ्यांना सगळं मतभेद विसरून आपल्या सगळ्या नेतृत्वाला, मनोजदादा असतील, धैर्यशील दादा असतील, सगळ्यांनी एक विचार घेऊन पुढे आलं पाहिजे की जर सातारा जिल्ह्याचा इतिहास आपण तपासला तर 35-35 वर्ष आपल्याला 30-30 लोक तिथंच दिसतील आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तीला तिथं शिरकाव करणं खूप अडचणीचं आहे. आणि ह्याच्यासाठी जर आपल्याला तिथं कराड उत्तर ह्या मतदारसंघामध्ये यश प्राप्त करायचं असलं तर हे सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं एक मुखानं पुढं पाऊल टाकावं लागेल. 5 वर्षापूर्वी त्या घाटमाथ्यावरती वर्धन कारखान्याची निर्मिती करत असताना धैर्यशील दादांना खूप टक्के टोनपे ऐकावे लागले. वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या पद्धतीची लोक मापं काढायची. गुराळघर चालू केले का असं पण आम्ही ऐकलंय. बऱ्याच टीका सहन केल्या. 2-3 वर्ष प्रचंड अडचणीची गेली, परंतु ती निश्चितच अडचण मानव निर्मित होती. तुम्हा आमचा सगळ्यांचे विरोधक एकच आहेत
आणि त्यांची नीती तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे. खूप खालच्या पातळीवरती जाऊन चुकीच्या पद्धतीचं राजकारण केलं जातं. आर्थिक संस्था अडचणीत आणण्याचं काम सुद्धा तिथं केलं जातं आणि एखाद्याला पूर्णपणे आयुष्यातनं नामशेष करण्याचं सुद्धा काम त्या वतीनं होतं. आपल्या कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आर्थिक नियोजन आपलं अडचणीत सुरुवातीला आलं होतं त्याला सुद्धा या मानवनिर्मित गोष्टीच कारणीच्या होत्या. कारण सगळे कारखाने चालतात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडनं आलेल्या पैशावरती, परंतु आपल्या कारखान्याला आजपर्यंत सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे मिळालेले नाहीत. पण तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावरती आशीर्वादावरती आम्ही तिघं भावंड करारीपणानं पुढं जातोय की बँक नाही तर दुसरी नाही तर तिसरी मॉर्गेज होण्याची परिस्थिती आलेली असताना प्रकरण सहकार मंत्री झाल्यानंतर कॅन्सल करण्याची इथपर्यंतच्या गोष्टी झाल्या. परंतु तुमचे सगळ्यांचे खंडोबाचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. आपण त्यातनं मार्ग काढला. कारखाना 5व्या वर्षात जात असताना तुम्ही बघितलं असेल अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये कारखाना आपण लवकर चालू करतो. आपल्याला महाराष्ट्रातनं नव्हे तर देशातनं आपल्या गुळ पावडरला चांगली मागणी आहे. वर्धनची गुळ पावडर आज देशामध्ये उत्तम दर्जाची गुळ पावडर आहे की जिथं सगळ्यांपेक्षा 1 रुपये जास्तीचा दर आपल्याला मिळतो. अय्यप्पा स्वामीचं मंदिर असू द्या, ख्रिस्ती फाउंडेशन म्हणून 5-7 राज्यामध्ये मिड डे मील म्हणजे मध्यान्ह भोजन ही बनवणारी कंपनी त्यांना जास्तीची गुळ पावडर लागते. रामदेव बाबांचं पतंजली आहे ते जवळजवळ 10,000 टन गुळ पावडर आपल्याकडनं घेतं. आणि अशा पद्धतीनं डीमार्ट आहे. डीमार्टचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्टोअरमध्ये आज तुम्ही गेला तर तिथे 1 किलोची वर्धनची बॅग तुम्हाला बघायला मिळेल. एक अभिमानाची गोष्ट आहे. एक रिशमिश म्हणून नवीन एक उत्पादन आपण बाजारात आणलंय. दुबईमध्ये आपली एक उपकंपनी स्थापन केली. तिथं आपण चांगलं काम चालू केलं आणि दुर्दैवानं जागतिक सगळ्यांवरती जे कोरोनाचं संकट आलं तिथं थोडंसं आपलं ते मार्केटिंगचं अडचणीत आलं. म्हणजे थांबलेलं नाही, पुन्हा ताकदीनं आपण ते चालू केलं. अमेरिकेचे आपल्याला ऑर्डर मिळाले आहेत, मलेशियाचे ऑर्डर मिळाले आहेत, आपल्याला चायनामधनं ऑर्डर आहेत. म्हणजे जागतिक बाजारपेठ पारांगण करण्यासाठीचं सुद्धा वर्धननं योग्य पद्धतीचं नियोजन केले. हे करत असताना सुरुवातीच्या 2-3 वर्षामध्ये पाली गावामध्ये आपल्याला टोळ्या देता आल्या होत्या. काही ऊस आपण घेऊन जात होतो. मागच्या वर्षीच्या आधी पण आपल्या टोळ्या इथं सतत आणि अविरतपणे चालू होत्या. परंतु सुरुवातीलाच जसा आपण उल्लेख केला की मागच्या वर्षी सुरुवातीला आपण जास्तीच्या टोळ्या जिथं पाऊस कमी असतो किंवा जिथं निचऱ्याची जमीन असते अशा ठिकाणी आपण त्या टोळ्या टाकल्या. ऊसाची उपलब्धता एवढी झाली की शेवटच्या पाऊस संपल्यानंतरच्या ज्या टोळ्या आपल्याला शिफ्ट कराव्या लागतात ते करण्यामध्ये कारखान्याला प्रचंड अडचण आली. आणि जी गावं सुरुवातीच्या 4 वर्षापासून अविरतपणे चालू होती तिथं सुद्धा खंड पडली. परंतु आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी जाहीरपणे माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्हाला ग्वाही देतो. जसं तुम्ही म्हटलं की पहिल्या दिवसापासून 2-3 टोळ्या आपल्या पालगावासाठी द्या. निश्चितपणे ह्या वर्षीपासून तुम्हाला पहिल्या दिवशीपासून टोळ्या द्यायची व्यवस्था केली जाईल. इथले यादव आहेत हां त्यांना मी इथल्या नोंदी पहिल्या दिवशीपासून घ्यायला सांगितल्या. तरीसुद्धा जर काही नोंदी आपल्या कमी असल्या तर निश्चितपणे आपण सगळ्यांनी पुढाकार घेऊन एक मीटिंग घेऊन वर्धनसाठीच्या नोंदी करून घ्या. कारण या वर्षीपासून आपण सुद्धा प्रोग्रॅमनुसार ऊस तोडण्याचं नियोजन करतोय. कारण आपल्याला सुद्धा रिकव्हरी बघावी लागणार आहे. सुदैवानं आपल्या सगळ्यांच्या चांगल्या ऊसाच्या याच्यामुळे आपली रिकव्हरी पण चांगली होती. परंतु अजून जास्तीचा दर देण्यासाठी जी रिकव्हरी आपल्याला वाढली पाहिजे त्यासाठी यावर्षीपासून आपण नोंदी आणि प्रोग्रॅमनुसारच तो ऊस तिथे घेऊन जायचं नियोजन केलंय. फक्त आपण 100% नोंदी कराव्यात. त्या सगळ्या कम्प्युटराइज नोंदी आहेत, सॉफ्टवेअरवरती आहेत आणि त्यासाठी तुम्ही एखादी जर इथं मीटिंग घेतली तर मी स्वतः जरी मला बोलवलं तरी मी येऊ शकतो किंवा अधिकाऱ्यांना इथं पाठवू शकतो. एवढ्याच सहकार्याची तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. मध्यंतरीच्या पुराच्या कालावधीमध्ये ज्यावेळी आपल्या गावावरती प्रचंड मोठं संकट आलं होतं त्या काळी सुद्धा सुरेश तात्यांचं धैर्यशीलदादांची चर्चा झाल्यानंतर दादांनी तर जी काही थोडीफार मदत करता येऊ शकते ती पण केली. आज अखेर सुद्धा तात्यांचा दादांचा जिव्हाळ्यांचा संबंध आहे. त्यांचं बोलणं चालणं असतं, गोष्टी सांगत असतात. आता आपल्याला अडचणीत आणणारं, आपल्यासाठी खूप अडचणीत टाकणारं सरकार
बाजूला झाले आणि सुदैवानं तुम्हा आम्हाला मी तिथं मगाशी बोलताना पण त्याचा उल्लेख केला की आपली सत्ता आली आणि आपलं सरकार गेलं. त्यामुळे जी विकास कामं आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पालगावामध्ये किंवा परिसरामध्ये आणायची आपली सगळ्यांची एक योजना होती, त्याला कुठंतरी ब्रेक लागला. पण निश्चितपणे तुम्हाला आज सांगतो ह्या 10-15 दिवसामध्ये वरचं आपलं राज्यातलं मंत्रिमंडळ पूर्ण होईल. आपल्याला अपेक्षित असणारे मंत्री इथं येतील आणि पाल गावासाठी आणि पाल जिल्हा परिषद गट म्हणा आणि पाल परिसर म्हणा त्या सगळ्या गावांसाठी आपल्या माध्यमातून तात्यांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं धैर्यशील दादांच्या माध्यमातून तुम्हाला अपेक्षित असलेला विकास जो काही आजपर्यंत आपल्याला विकास दिला गेला तो तुकड्या तुकड्यामध्ये दिला गेला. एखादं काम 6 महिने चालवायचं, 4 महिने चालवायचं किंवा 5 वर्ष चालवायचं, पुन्हा दुसरं काम टाकायचं. परंतु जसं मी आता चर्चेच्या वेळी विचार केला की आज आपल्याला इथं पुराची परिस्थिती निर्माण का झाली, त्यासाठी काहीतरी आपल्याला धोरण राबवावं लागेल, त्यासाठी काहीतरी आपल्याला पर्याय शोधावा लागेल, त्याचा सुद्धा अभ्यास करण्याची धमक आपल्या नेतृत्वामध्ये पाहिजे. आणि निश्चितच पालीवरती जे संकट पुराचं येतंय त्यातनं परमनंट मार्ग काढण्यासाठी जी काही उपाययोजना करावी लागेल ती उद्याच्या काळामध्ये आपण करूया. तुमच्या विकास कामाच्यासाठी पण तुमच्या योजना तयार ठेवा. तुमची विकास कामं धैर्यशील दादा इथे येतील त्यावेळी विकास कामांची आपण चर्चा करूया मागणीच्या स्वरूपामध्ये. त्यावेळी तुमची छोटी मोठी कुठली कामं आहेत ती पण द्या आणि एखादं मोठं काम जे आपल्या ताकदीच्या बाहेरचं असतं, जे विधिमंडळाशिवाय होऊ शकत नाही, अशा पण गोष्टी तुम्ही तयार ठेवा. त्याचा पाठपुरावा करून ती निश्चित कामं आपण 2 वर्षामध्ये पूर्ण करू. तात्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पाठीमागं ठामपणे धैर्यशील दादा आणि आम्ही सगळं कुटुंबीय निश्चित उभं राहू. त्यांचं नेतृत्व भविष्य काळामध्ये चांगलं होण्यासाठीचं सहकार्य आमच्याकडून लाभेल. आज इथं आपण माझा एक सन्मान केला, आदर सत्कार केला, वाढदिवसाचं औचित्य साधून आपण इथे या छोट्याशा कार्यक्रमाचं नियोजन केलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानून थांबतो. स्वप्नाली मी सकाळी काय ते बा वर्धन ॲग्रोचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सामान्य विक्रमशील बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त बाबांचा एक आवर्जून मुलांच्या बरोबर कुठेतरी आपला एक चांगला वाढदिवस साजरा व्हावा या निमित्त आहे ते समोर सगळे उलटा उलटा आपल्या जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कुसेसावळी येथील वर्धन ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेडचे MD सन्माननीय श्री विक्रमसिंह कदम म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके आजचे उद्योगशील युवक आजच्या युवा पिढीचे नेतृत्व करणारे एक आदर्शवत असं व्यक्तिमत्व म्हणजे बाबा यांच्या वाढदिवसाचा योगायोग जुळून आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये या ठिकाणी जो खाऊवाटपाचा कार्यक्रम झालेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करते. म्हणतात की कोणताही पुरस्कार किंवा कोणतंही बक्षीस फक्त बक्षीस नसतं तर त्यातून प्रेरणा मिळत असते. छोटा असो मोठा असो ते नंतरचा विषय आहे पण त्यातून एक प्रेरणा मिळते. या मुलांना एक वेगळी प्रेरणा मिळणार आहे की आपण याच्यापेक्षा अजून चांगलं करू आणखी चांगलं बक्षीस मिळवू. तर ही प्रेरणा खूप महत्त्वाची आहे आणि असे प्रेरक व्यक्ती जर आम्हाला भेटल्या तर नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांचं कल्याण होईल. या प्रेरणेचीच अपेक्षा ठेवते आणि या ठिकाणी थांबते. तुम्हाला विनंती करते की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागठाणे या ठिकाणी
आता हा इथल्या कार्यक्रमाचं मी नियोजन बघितलं, आपल्या शाळेची माहिती तुमच्याकडनं ऐकली. खरं तर गेल्या 5 वर्षाच्या कालावधीपासून जिल्हा परिषदेच्या शाळांना खूप मोठं असं एक कॉम्पिटिशन निर्माण झालं. आपण बघितलं जिल्ह्यात सगळीकडंच जिल्हा परिषदेच्या शाळाचे पट कमी होण्याची एक शक्यता दिसून येत होती किंवा किंबहुना तसं झालंच होतं. परंतु आपल्या अथक प्रयत्नातने आपल्या सर्व शिक्षक वर्गाने खूप चांगलं नियोजन केलं. शासनाचा सुद्धा चांगला तुम्हाला पाठिंबा मिळाला. त्याचबरोबरीनं त्या गावातील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समित्या यांनी शाळांकडे लक्ष दिलं. आपल्या शाळेला काय हवं नको ते बघून पुन्हा फुलाची पाकळी म्हणून त्यांनी वर्गणी काढून शाळेनं शासनाच्या मार्फत काही लोकप्रतिनिधीनं आपल्याला काही गोष्टींचा पुरवठा केला. या सगळ्या बाह्यरूपी गोष्टींच्या बरोबर सगळ्यात महत्त्वाचं जे होतं ते शिक्षण. अलीकडच्या काळामध्ये थोडंसं माझ्या मते तुमचा पट का कमी झाला तर यामध्ये थोडंसं कुठंतरी काहीतरी गणित चुकलं पण असेल. परंतु खूप चांगल्या पद्धतीनं आपण पुन्हा आपली जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा तर नागठाण्याचीच नसून तर मी ज्या शाळेमध्ये आज जवळजवळ 40-50 शाळांमध्ये मी आज आणि कालपासून काही वृक्षारोपण करतोय. कुठं खाऊ वाटपाचे कार्यक्रम आहेत, असे कुठं बक्षीस वितरणाचे कार्यक्रम आहेत. तिथं मी बघितलं की सुरुवातीच्या काळामध्ये मी तिथं जात असतानाचा त्यांचा पट आणि अलीकडच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट निश्चितच वाढलेला. आपल्या नागठाणे शाळेचा पट ऐकल्यानंतर खूपच समाधान वाटलं. त्याचबरोबरीनं आता ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं गुणवत्ता यादीमध्ये त्यांचे नंबर आले त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. मी सुद्धा जिल्हा परिषदेच्या कुशेश्वरी शाळेमध्ये शिकलोय आणि मला अभिमान आहे त्यावेळच्या शिक्षकांची जी गोडी आणि जे मार्गदर्शन मला लाभलं. आजपर्यंत मी माझे गुरु म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकांचंच नाव घेतो. त्यातनंच मी घडलो. मी सुद्धा 7वीला जिल्ह्यामध्ये स्कॉलरशिपला दुसरा आलो होतो. त्यामुळं हे वितरण करताना निश्चितच मला त्या कालावधीची आठवण झाली. तुम्हा सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या प्रयत्नांना दाद देतो. शाळा खूप चांगल्या पद्धतीने ठेवली. ग्रामस्थांना सुद्धा मनापासून मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो, कारण तुम्ही शाळेवरती चांगल्या पद्धतीनं लक्ष देत आहे. कारण इंग्लिश मिडियम शाळांचं जे कॉम्पिटिशन आलं होतं त्यामध्ये आपल्या प्राथमिक शाळा बंद पडतायत का अशी अवस्था निर्माण झाली होती. परंतु अभिमानाची गोष्ट अशी आहे की पुन्हा एकदा पालकवर्गांचा कल आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांकडेच आहे. तिथल्या शिक्षणाचा दर्जा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं उंचावला आहे. तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी खूप छान असा कार्यक्रम माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आयोजित केला, मला शुभेच्छा दिला, त्याबद्दल सगळ्यांचेच मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. इथं बघा जरा इकडे सगळ्यांना फोर्स करायला नको. नाही फोर्स मी शेवट म्हणलं की ते नाही का नागेश खरं सांगायचं तुम्ही तिघे गाठलाय का नाही उद्या बदला घेतो. पाया पडायचं पण नुसतं ताट घ्यायचं नाही. त्याला सांग कुठला हो. अर्धा किलो